कृती क्रमांक 4. खालील चित्र बघ व उदाहरण सोडव. म्हणजे आपल्याला इथे चित्रे पाहून उदाहरणे सोडवायची आहेत. तर चला पाहूया. हे किती चित्र आहेत? 1. म्हणून या चौकटीत आपण 1 लिहूया. यानंतर अधिक 1 मध्ये आपल्याला मिळवायचे आहेत किती? 1, 2, 3. या चौकटीत आपण 3 लिहूया. आणि इथे बरोबरचे चिन्ह आहे. म्हणजे किती होते? 1 अधिक 3 ते आपल्याला या चौकटीत लिहायचे आहे. तर बघा मित्रांनो, हे आहेत 1 आणि हे आहेत 3. किती झाले? 1, 2, 3, 4. 4 झाले. बघा, आपण हे चित्रे मोजून सुद्धा पाहू शकतो. 1, 2, 3, 4. म्हणून या चौकटीत आपण 4 लिहूया. असेच उदाहरण आपल्याला खाली दिले आहे, ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे. 1, 2, 3, 4. याच्या खालील चौकटीत आपण 4 लिहूया. त्यानंतर अधिक 1, 2, 3. किती होतात बरं? 4 अधिक 3. हे आहे 4 आणि हे आहे 3. किती होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती? 7. आपण हे चित्र मोजून पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर या चौकटीत आपण 7 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 4 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूया. काय म्हटले आहे बरे इथे? चला वाचूया. दोन्ही चौकटीतील वस्तू मोज. तेवढ्या रेघा त्या पुढील चौकटीत काढ व सर्व रेघा मोजून संख्या लिही. चला, हा किती मजेशीर प्रश्न आहे बरं. आपल्याला ह्या दोन्ही चौकटीतील चित्रे मोजून या चौकटीत तेवढ्या रेघा काढायच्या आहेत आणि त्या रेघा मोजून खाली संख्या लिहायची आहे. तर चला पाहू. 1, 2, 3, 4, 5. 5 चित्रे आहेत. तर आपल्याला इथे 5 रेघा काढाव्या लागतील. 1, 2, 3, 4 आणि 5. तर चला, किती झाल्या बरे ह्या रेघा? 1, 2, 3, 4, 5. म्हणून ह्या खालच्या चौकटीत आपण 5 ही संख्या लिहूया. अशा प्रकारे आता असेच आपल्याला सोडवायचे आहे. इथे पहा, 1, 2, 3, 4. आधी आपण इथे 4 रेघा काढून घेऊया. 1, 2, 3, 4. यानंतर 1, 2, 3. 1, 2, 3. किती झाले बरं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती झाले? 7. तर इथे या चौकटीत आपण 7 लिहूया. यानंतर पहा, पुढच्या पानावर 1, 2 रेघा काढूया आधी. नंतर 1, 2 रेघा काढूया. किती झाले? 1, 2, 3 आणि 4. इथे आपण 4 लिहूया. यानंतर चौथा प्रश्न. इथे किती आहेत? 1, 2, 3, 4. आपल्याला इथे याच्या चित्राखाली सुद्धा लिहायचे आहे चौकटीत. तर चला, इथे 4 लिहूया. यानंतर 1, 2, 3, 4. या खालील चौकटीत सुद्धा आपण 4 लिहूया. आणि आता इथे रेघा काढून मोजून लिहूया. 1, 2, 3, 4 रेघा काढूया. 1, 2, 3, 4. यानंतर 1, 2, 3, 4 रेघा काढूया. 1, 2, 3, 4. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. या खालील चौकटीत आपण 8 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया. काय म्हटले आहे इथं? सोडव.
आडवी मांडणी. आपल्याला इथे अशी दिलेले उदाहरणे आडव्या मांडणीचे सोडवायचे आहेत बेरजेचे. तर चला सोडवूया. पहिले उदाहरण पहा. 1 अधिक 2 बरोबर आपल्याला उत्तर लिहायचे आहे. तर हे आहेत 1 आणि हे आहेत 2. किती झाले? 1 2 3. म्हणून या चौकटीत आपण उत्तर काय लिहायचे? 3. चला यानंतरचा प्रश्न पाहूया. 2 अधिक 3 किती झाले? 1 2 3 4 आणि 5. तर चला या चौकटीत आपण 5 लिहूया अशा प्रकारे. नंतर 8 अधिक 1 तर हे आहेत 8 आणि त्यामध्ये आपण 1 मिळवायचा आहे. म्हणजे असा 1 मिळवायचा आहे. किती झाले मग? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या चौकटीत आपण 9 लिहूया. यानंतर पहा 5 अधिक 3 1 2 3 4 5 6 7 8. तर आपले उत्तर काय आले? 8. म्हणून या चौकटीत आपण 8 लिहूया. यानंतर पहा 6 अधिक 1 म्हणजे आपल्याला या 6 मध्ये 1 मिळवायचा आहे. किती झाले आता? 1 2 3 4 5 6 7. तर या चौकटीत आपण 7 लिहूया. यानंतरचे गणित बघूया. 3 अधिक 4 3 अधिक 4 किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणून या चौकटीत आपण 7 लिहूया. आता हे उदाहरण पाहू. काय म्हटले आहे ते? 3 अधिक 6 हे 3 आणि यामध्ये आपल्याला आता 6 मिळवायचे आहेत. 4 हे तसे नाही, इकडे बघा. 3 अधिक 6 1 2 3 4 5 आणि 6. हे पहिले 3 आणि हे 6 आहेत. 1 2 3 4 5 6. तर सर्व मोजूया आता. 1 2 3 4 5 6 7 8 9. उत्तर काय आले? 9. तर या चौकटीत आपण 9 लिहूया अशा प्रकारे. आता पुढचे पाहू. 5 अधिक 2 5 अधिक 2 किती झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7. तर या चौकटीत आपण 7 लिहूया अशा प्रकारे. यानंतरचे गणित पाहू. 4 अधिक 5 हे 4 आणि हे 5 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या चौकटीत आपण 9 लिहूया अशा प्रकारे. आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 7 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.